आमची प्रत्येक सकाळ ही देवपूजेनेच सुरू होते. स्वामींची सेवा आणि सकाळची देवपूजा झाली की दिवस कसा प्रसन्न जातो. शिवरायांची पूजा ही शिवजयंतीलाच करायला हवी असं काही नाही. वर्षभर आम्ही आमच्या देवघरात शिवरायांना देवाप्रमाणे पुजतो. देवपूजेनंतर सुरू होते ती मुलांच्या डब्यांची तयारी. रोज मुलांना डब्याला काय द्यावं हा विचार करण्यातच वेळ निघून जातो. आज मुलांना डब्याला मोड आलेले कडधान्य, छोटंसं स्नॅक बनवलं होतं आणि त्याचबरोबर थालीपीठांसाठी मी जे पीठ तयार करते त्यापासून छोटे छोटे पराठे बनवले होते त्यांच्यासाठी, जे पौष्टिक असतात, मिक्स धान्याचे बनवलेले. त्यानंतर होती चिवडा बनवण्याची ऑर्डर, त्यामुळे पटकन चिवडा बनवायला घेतला. आमच्या किचनमध्ये दिवाळी ही वर्षभर सुरू असते. दिवाळी जरी संपली तर चिवड्याच्या ऑर्डर काही संपत नसतात. लोकांना काय खावंसं वाटतं त्या ऑर्डरी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा जो आनंद असतो ना, तो वेगळाच असतो. आज छान 2 किलोचा चिवडा बनवला होता. चिवडा बनवायला छोटे साहेबही मदत करत होते, त्यामुळे चिवड्याची रंगत काही वेगळीच होती. त्यानंतर गव्हाच्या भाजणीची लाडूची ऑर्डर आज पटकन दुपारी काम आवरल्यानंतर पूर्ण करून घेतली आणि संध्याकाळपर्यंत ती ऑर्डर त्यांच्याकडे पोहोचवण्यात आली. तुम्हालाही लाडू हवे असतील तर ऑर्डर करू शकता. धन्यवाद.